नमस्कार. बोल सौरभ या पॉडकास्टमध्ये सर्व मतदारांचे पुनश्च एकदा स्वागत. खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आज कोणाला भेटणार आहे आपण? तर आज एका अपक्ष उमेदवाराला आपण भेटणार आहोत. खरं तर राजकारणाचा दूरपर्यंत संबंध आहे. समाजसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात उतरणारे, ज्यांची फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली पकड आहे, पण समाजसेवे करत असताना आपण का नाही उतरावं राजकारणात, या हेतूने आज ज्यांचा परिचय आपण करणार आहोत ते श्री विशाल उर्फ रवी किरण दिनकर आवळे यांचं बोल सौरभ या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मी विशाल उर्फ रवी किरण दिनकर आवळे. माझं शिक्षण BA ग्रॅज्युएशन झाले. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंग केले. सध्या तरी आता माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. समाजसेवेचं पहिल्यापासून मला वेळ आहे, त्याच्यामुळे मी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या ज्या काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. बरं, नगरपंचायतची निवडणूक लागली मनसरची. आता तुम्ही कोणत्या प्रभागातून फॉर्म टाकला आहे? मी प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलाय. अपक्षच का निवडला? म्हणजे खरं तर अपक्षच का डोक्यात आलं की तुम्हाला पक्षांनी संधी नाही दिली का? पक्षांनी संधी नाही दिली, आणि दुसरं की स्वच्छ पारदर्शक काम करायचंय मला, कोणाचाही दबाव नकोय, त्याच्यामुळं मी अपक्ष हा फॉर्म भरला. युवक नाही ते सगळे माझे भाऊच आहे. जसे ते सगळे माझे मित्र भाऊ आहेत, त्यांच्या सपोर्टमुळेच मी हा फॉर्म भरलाय. त्यांचा सपोर्ट सगळ्यांचा शेवटपर्यंत मला लाभतोय. ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. खरं तर प्रभागासाठी तुम्ही काय विजन ठेवलंय? आता निवडणूक लागली आहे, कारण की प्रत्येक उमेदवार त्यांचं विजन घेऊन प्रभागात उतरतो. तुम्ही काय विजन घेऊन प्रभागामध्ये उतरले? आता पहिलं तर विजन सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहेत, जसं की पाणी, पाण्याची वेळ, पाण्याचा दाब आणि पाणी कधी येते, सगळे ह्या मूलभूत गरजा. परत भूमिगत गटार असतील, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन असेल, कचऱ्याचं वर्गीकरण असेल, त्या सगळ्या जे काही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, त्या मूलभूत गरजा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्या प्रभागामध्ये अशी कोणती की स्थानिक समस्या राहिल्या आहेत त्या येत्या काळामध्ये मी पूर्ण करणार आहे? कारण की तुम्हाला मतदार म्हणून लोक पाहणार आहे, मतदान का करणार? तर तुमच्याकडे काहीतरी आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत. मग असे कोणते प्रलंबित प्रश्न आहेत ते तुमच्या प्रभागामध्ये प्रलंबित आहे की ती येत्या काळामध्ये मी पूर्ण करणार? सध्या तर महत्वाचा प्रश्न हाच आहे की भूमिगत गटाराचा प्रश्न आहे. भूमिगत गटार सध्या नाही आहेत. त्या प्रश्नावरती आता सध्या आमच्या प्रभागात बरीच कामं प्रलंबित आहेत. तर ती कामं सोडवायची, नगरपालिकेकडून कसा निधी मिळवता येईल त्याविषयी सगळं जाणून घेऊन, परत जनतेचे अजून काही काही प्रश्न आहे. आम्ही आता प्रत्येक घरी जातोय तर सगळ्यांना त्यांचे हे विचारून घेतोय, त्यांचं काय काय कामं हे झालीत, तर ते सगळं विचारून घेऊन आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय आता सध्या तरी. बरं, आरोग्याच्या संदर्भात काय तुमच्या प्रभागामध्ये अडचण आहे की ती तुम्ही पूर्ण करणार? आरोग्याच्या संदर्भात आता बऱ्याच अडचणी येतात. कधी कधी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते, त्या पाण्यात मच्छर होतात, डेंग्यूचे मच्छर होतात, कधी कधी साप निघतात. डेंग्यूचे मच्छर झाल्यामुळं बऱ्याच डेंग्यू कधी कधी होतोय सगळ्यांना. त्यावर आम्ही आरोग्य शिबिरे घेऊ. परत अजून काही ज्या उपाययोजना करता येईल आरोग्य संदर्भात त्या सगळ्या आम्ही मोफत तपासणी वगैरे, परत सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रभागात जरा सार्वजनिक स्वच्छतागृह कमीच आहे, त्याच्यावर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमचा प्रभाग हा स्मार्ट प्रभागाच्या अंडर खाली येतो, कारण की मी पहिल्या सर्वे जेव्हा केला त्यावेळेस तुमच्याकडे बिल्डिंग वगैरे आहे, शेतीचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तर तुमच्या इथे जे युवक लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय योजना राबवणार आहे? काय तुमचा दृष्टिकोन काय राहणार आहे? आता युवकांसाठी तर पहिलं तर शारीरिक महत्वाचं आहे. मैदान नाहीये युवकांसाठी, ते मैदान कसं निर्माण करता येईल. परत ओपन जिम, परत युवकांसाठी अजून बरेच युवक असे आहेत की त्यांना व्यवसाय करायचा असेल तर कर्ज भेटत नाही. तर सरकारच्या ज्या PMEGP किंवा कौशल्य रोजगार विकास योजना आहे त्या आम्ही युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्या संदर्भात सगळी जी माहिती असेल ती युवकांपर्यंत, आणि युवकांना कसं त्याचं पाठबळ मिळेल याचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सुरक्षिततेसाठी काय केलं आहे तुम्ही? सुरक्षता तुमच्या प्रभागामध्ये सुरक्षिततेसाठी काय केलं? सुरक्षेसाठी आता असं विजन आहे की आमचं, आताच काल परवा आमच्या इथे चोर येऊन गेले, तर त्याच्यासाठी काय तिथे कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. तर आता आमचं असं विजन आहे की आपल्या प्रत्येक गल्लीत CCTV कॅमेरे प्लस पोलिसांची एखादी राऊंड कशी होईल प्रभागात, त्याच्यावरती उपाययोजना करू.
बरं, महिलांसाठी काय योजना ठेवल्या, कारण की लाडक्या बहिणी सगळ्यात चर्चेतला विषय आहे. बरोबर. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काय करणार? लाडक्या बहिणींसाठी आम्ही आता लाडक्या बहिणींची बरेच बचत गट आहेत प्रभागात, त्यांच्यासाठी त्या बचत गटांना कसं का निधी भेटता येईल. परत महिलांसाठी जे सरकारकडून उपक्रम राबवत येतात, कधी कधी मोफत ब्युटी पार्लरचे कोर्स आहेत, जसं की शिवण क्लासचे कोर्स आहेत, त्यातून त्या कशा सक्षम उभ्या राहतील, त्यासाठी त्यांच्यापर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता सगळ्यात महत्वाचा की ज्येष्ठांचे प्रश्न, त्याच्यानंतर दिव्यांगांचे प्रश्न, याच्यावर काय महत्वाची भूमिका आहे? कारण की आतापर्यंत जेवढे मी सर्वे केले उमेदवारांचे, तर ते ज्येष्ठांचे उमेदवारांचे त्यांचं एकच प्रश्न आहे की विरंगुळा केंद्र असेल. बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार? याच्या व्यतिरिक्त विरंगुळा केंद्र तर आहेच, प्राधान्यच आहेच आपलं. परत ज्येष्ठांसाठी एखादं गार्डन वगैरे त्यांना बसता यावं. परत त्यांच्यासाठी वाचनालय, पुस्तकं कशी उपलब्ध होतील. आता मुलांसाठी तर आपण वाचनालयाची पण विजन आहे आपलं वाचनालयाचं. त्यात ज्येष्ठांसाठी अजून त्यात काय काय करता येईल, त्यासाठी आमचं प्राधान्यक्रम ज्येष्ठांसाठी नक्कीच राहील. प्रभाग क्रमांक 6 साठी तुम्हाला मतदारांनी संधी दिलीच अच्छा. समजा, हो. तर तुम्ही नगरसेवक म्हणून मंचर नगरपंचायतमध्ये तुम्ही रुजू होणार. हा. रुजू झाल्यानंतर पहिला प्रश्न काय मार्गी लावणार? पहिला प्रश्न भूमिगत गटाराचा आणि जे आता आमच्या इथे जे रस्ते बनलेत, ते रस्त्यांची अवस्था अशी आहे की त्या रस्त्यावरती पावसाळ्यात इतकं पाणी जमा होते, त्यात कधी कधी साप येतात, कधी कधी मच्छर येतात, मच्छरांचं प्रमाण होते. तर ते रस्ते कसे लेवल करून व्यवस्थित कसे मार्गी लावता येईल याच्यावर आमचा हे राहील, अभ्यास करून ते प्राधान्य राहील. विशाल उर्फ रविकिरण दिनकर आवळे, प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर माझी निशाणी कॅमेरा आहे, 1 नंबरचं बटन आहे. तुम्ही हे बटन दाबून मला बहुमताने विजयी करा आणि तुमचे मतदार रूपी आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम असू द्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.